नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेमार्फत आज विश्वविक्रमी पुस्तकांचं प्रकाशन होत आहे. ह्या सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी मनातलं पानात उतरवत असताना आज एक पुस्तक त्यांचं प्रकाशित होत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक लोकांशी भेटीगाठी होत असताना, त्यांच्या समस्या जाणून घेत असताना, त्यांच्याविषयी लिखाण करत असताना आज त्यांचं एक पुस्तक प्रकाशित होत आहे. तर आपण भेटूया डॉक्टर विवेक वैद्य ह्यांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार सर. नमस्कार. ती आणि तिच्या कथा हा आपला कथासंग्रह प्रकाशित होत आहे, त्याबद्दल आपल्या काय भावना आहे? खूपच छान भावना आहेत. खूपच आनंद होतोय. म्हणजे ॲक्चुअली माझा हा दुसरा पुस्तक प्रकाशन आहे. माझा अगोदर पण एक काही कथा काही व्यथा हा कथासंग्रह प्रकाशित झालेला होता हां. आणि त्याच दृष्टीने परत दुसऱ्यांना व्यक्तिचित्रणं जास्त आहेत त्याच्यामध्ये आणि काही स्त्रियांच्या समस्या, स्त्रियांबद्दलचं लिहिलेलं जास्त असल्यामुळे ती आणि तिच्या कथा असं याचं नाव दिली आहे. आज एवढ्या मोठ्या मंचावर येताना कसं वाटतंय? म्हणजे विश्वविक्रम होत आहे आणि त्याचा आपण एक भाग आहोत. काय खरं वाटतं? म्हणजे असं वाटतं की एखाद्या स्वप्नातच आपण आहोत. कारण अजूनपर्यंत तर मी मागच्या वर्षीपर्यंत तर माझं पुस्तक प्रकाशित होणार आहे का नाही याचं पण मला गॅरंटी नव्हती. आणि आता एकदम विश्वविक्रमाच्याच एक भाग होतोय याचा फारच आनंद आहे. अ, पूर्ण पुस्तक लिखाणापासून पुस्तक प्रकाशित होईपर्यंत ह्या पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला वेल्वेट कविशा पब्लिकेशनचं कसं सहकार्य लाभलं? वर्षाताईचं ह्याबद्दल तुमचं कसा पाठिंबा राहिला त्याचा? शेवटी सांगायला गेलं तर वर्षाताईंनीच माझं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. हां, हां. आणि मी नंदुरबारसारख्या ठिकाणी राहतो. तिथे मला प्रकाशक कोण आहेत, काय काहीच माहीत नाही. मी डिजिटली लिहायचो Facebookवरती आणि मग त्याच्यानंतर मग वर्षाताईंशी माझा संबंध आला. त्यांनी माझ्या काही कथा वाचल्या असतील कदाचित. मग त्यांनी सांगितलं, की आपण एक पुस्तक छापूया. अगोदर पण त्यांच्याशी 1-2दा मी भेटलो होतो. मग त्यावेळेस त्यांचं पहिलं पुस्तक त्यांच्याकडनं छापलं गेलं आणि दुसरं पुस्तक म्हणजे योगायोगाने म्हणा किंवा त्यांच्याकडेच द्यायचं आहे, त्या हिशोबाने त्यांनाच दिलं. आणि खूपच चांगला अनुभव आहे. वर्षाताई माझ्या म्हणजे लहान बहिणीसारख्याच आहेत आणि त्यांचं कोऑपरेशन पण आहे. त्यांची जी कामाची काय म्हणतात ते शक्ती आहे किंवा तिथं अगदी म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. केवळ 8-10 महिन्यामध्ये त्यांनी कितीतरी पुस्तकं प्रकाशित करून आहेत. हो. मला वाटतं कोणत्याच प्रकाशकाला एवढ्या फास्ट आत्तापर्यंत करता आलेलं आणि विश्वविक्रम तर जाऊच द्या. मग एवढे पुस्तकही प्रकाशित झालेली. वेल्वेट कमिशनचीच झालेली आहेत आत्तापर्यंत. हे खरं आहे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आज छोट्या-छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये, दुर्गम दुर्गम भागांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे, याचा अतिशय अभिमान आहे. असा मंच लेखकांना उपलब्ध झाला पाहिजे, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? उपलब्ध झालाच पाहिजे. याचं कारण कसं आहे मॅडम, मी राहतो नंदुरबारला. खूप आत इंटिरियर एरिया आहे. तिथल्या लोकांना, तिथल्या लेखकांना फारसं काही माहीत नसतं. एक अ, छोटा ग्रुप असतो. त्याच्यात ते देवाण करतात. थोडं मासिकात वगैरे छापून येतात. मग अशा मंचावर आला, की तो जो आत्मविश्वास लेखकाला मिळतो, मग तो गावातला असो, शहरातला असो, तो आत्मविश्वास मंचावर गेल्यावरच मिळतो. इतर ठिकाणी तुम्हाला तो मिळणारच नाही. मग असे प्रोग्राम होणं अत्यंत आवश्यक आहे. खास करून नवोदित लेखकासाठी किंवा जे लेखक खूप दूर राहतात, शहरापासून दूर, त्यांच्यासाठी तर अत्यंत आवश्यक. तो आत्मविश्वास देणारा असतो. म्हणजे लेखक ते वाचक अ, हा प्रवास पूर्ण करण्यासाठी वेल्वेट कविशासारखा एक असं साधन हवं आहे, की जो लेखकांना नव्याने आत्मविश्वास मिळवून देईल. अर्थातच. त्याच्याशिवाय सुरकून हेच. काय वाटतंय? काही धाकधूक आहे आज मनात? धाकधूक मला मॅडम असं आहे, की जेव्हा परीक्षा असते, तेव्हा टेन्शन कोण घेतं, की जे हुशार विद्यार्थी असतात कितीची. आम्ही बॅक बेंचर आहेत. आम्हाला काही धाकधूक नाही. माझा फक्त आवाज बसला होता. तो उघडायचा का नाही त्याची मला वाहतूक होती. तो आता उघडला. आणि आपलं सगळं आपण त्यांच्या खांद्यावर दिलेलं आहे वर्षाताई आणि टीमच्या. त्यामुळे नाही, त्यांची टीम तर कॅपेबल आहेच. हां. आपलं व्यक्ती. हा विक्रम भविष्यामध्ये लेखकांना कशा पद्धतीने प्रेरणा देईल असं वाटतं? मी सांगितलं ना, की आत्मविश्वास देणारच आहे. आत्मविश्वास देईल. एक तुम्हाला मीटिंगमध्ये किंवा अशा लोकांमध्ये मिसळण्याची संधी देईल. त्याच्याने तुम्हाला नवीन पण काही ओळखी होतील. तुम्हाला जोडले जाईल. पुढे जायला तो काम पडेल. हा एक मोठा पुढची. लेखन करत असताना तुम्ही ऑफिसमधून किंवा काही कामांमधून अशी सुट्टी घेतली आहे खास? मला सुट्टी घ्यायचं काम पडत नाही. मी दवाखान्यात असतो. जेव्हा मी रिकामा असतो तेव्हा मी लिहितो. हं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहितो. समजा रात्री मला वाटलं की माझ्या डोक्यामध्ये आहे. मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझं ओपीडी संपवून रात्री आरामशीर पण मी लिहितो.
डोक्यात ती फक्त एक हे पाहिजे, की बाबा ही थीम आहे याच्यावर आपण लिहू शकतो. मग ते हळू आम्ही एक कथा म्हणा, काय म्हणा, कथा कधी-कधी 2 भागात, 3 भागात पण लिहितो. पण मला काही असं ऑफिसमधनं सोडून यायची काही जरूर पडत नाही. डोक्यात ठेवतो. हं. आपण व्यवसायाने डॉक्टर आहात, पब्लिक सेक्टरमध्ये काम करता. अनेक लोकांशी संबंध येतो. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या, प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या. हं. ह्या सगळ्यांचा प्रभाव लेखनामध्ये आहे? अर्थातच सुरुवात तिथूनच झाली. मॅडम कसं झालं, की मी अगोदर तर वाचत होतो भरपूर. मग पेशंटचे जे अनुभव आहेत ते माझ्या डोक्यात यायला लागले. काहीतरी लिहावं वाटलं आणि मी मध्ये 2 वर्ष वेश्या च्या ह्याच्यामध्ये काम पण केलं. म्हणजे एन-जी-ओ होती आमची तिथे. त्यांच्या पण समस्या मला खूप समजल्या. त्या अनुषंगाने मी सुरू केलं, की ते शोषित वर्गाचं पण थोडंफार आपण लिहायला पाहिजे. त्या माझ्या काही कथा त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर ते अनुभव पण आहेत. तिथलं जे जीवन आहे त्याचं पण त्याच्यावर पण फोकस टाकलेला आहे आणि किती त्या कष्टप्रद जीवन आहे त्यांचं. ते पण मी लिहिलं. ती माझी नूर ही कथा जर त्यांनी वाचली, कोणी तुम्ही वाचली असेल, तर त्याच्यामध्ये तो पूर्ण भाग कसा असतो, कसं त्यांचं शोषण होतं ते सगळं लिहिलं. नाही खरंच ह्या म्हणजे बंद दारामागच्या किंवा अशा काय म्हणूया आपण जी सगळ्यांनी एक दबलेल्या समाजातून महिलांना. बाजूला झालेली जी ही वसाहत आहे, त्यांचं तुम्ही म्हणजे तिथल्या सगळ्या लोकांच्या मनाचा ठाव घेतला आहे आणि अशा भावभावनांनी समृद्ध असा कथासंग्रह आज सरांचा येतोय. आपण सगळ्यांनी त्यांना भरपूर ह्याबद्दल वाचून प्रतिसाद आणि प्रेम द्याल अशी अपेक्षा आहे. मॅडम अजून एक मी गोष्ट सांगतो, की मी आत्ता सध्या अहिराणी भाषेत पण लिहायला लागलोय. आमच्याकडची भाषा अहिराणी आहे. अरे वाह! हां. तर मी पहिले एक कथा लिहिली होती बागतोड दिवस म्हणून. पण तो पूर्ण कथा अहिराणीत असल्यामुळे बऱ्याच जणांना समजलं नाही. मग मी 1-2 जणांचा सल्ला घेतला. एक लेखिका आहे प्रतिमा इंगोले म्हणून, त्या वऱ्हाडीत लिहितात. हो. तर त्या कथा लिहितात आणि संवाद वऱ्हाडीत लिहितात. मी तोच पॅटर्न वापरला. मी माझ्या कथा मराठीत लिहितो आणि जे संवाद आहेत ते अहिराणीत लिहितो. राणी वाटत. आणि मला असं वाटतं, की अहिराणी खूप गोड भाषा आहे आमच्याकडची. हो. वाचायला कठीण नाही, समजायला पण कठीण नाही. तर एक प्रकारे मुंबई, पुण्याकडच्या लोकांनी जर अहिराणीला अजून थोडा आश्रय दिला, तर ती अजून पुढे येऊ शकते. आणि त्यामुळे ते जे अहिराणी भाषा ज्यांची नाहीये, हं. पण मराठी वाचायला साहित्य आवडतं, त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहोचेल. हो. म्हणजे फक्त संवाद अहिराणी असल्यामुळे ते कळतील हळू-हळू कळतात, कळतात वाचकातून त्या, आणि कळतात ते. सगळ्यांपर्यंत कारण थीम पोहोचेल. माहिती लक्षात असतं ना, स्टोरी काय आहे ते लक्षात आलं, की हां, संवाद आहे. खूप छान. हं. इतका आपला अनुभव समृद्ध असा दिवस असतो खरा आपण असं म्हणूया. हं. कधी असं होतं अचानक झोपेतून उठून जागे झालात आणि नाही आत्ता हा मनात आलेला विचार लिहून काढायचा आहे असं होतं? नाही, मनात विचार मी सांगितलं ना, की मी डोक्यात ठेवतो. हं. कारण मला दिवसभर माझं शेड्यूल काही नसतं. कोणाचा फोन आला, मला व्हिजिटला जावं लागतं. काही घरातले कामं असतात. कधी कोणतीही इमर्जन्सी येऊ शकते. त्याच्यामुळे की असं ते सर्व सोडून लिहिणं मला शक्य नाही. मी डोक्यात ठेवतो. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी व्यवस्थित लिहितो. खूप छान. आपल्या ह्या लिखाणाला अधिकाधिक अजून चांगले असे प्लॅटफॉर्म्स मिळत राहो, आपली लेखणी अशीच बहरत राहो, यासाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा आणि आज विश्वविक्रमी उपक्रमाचा आपण भाग आहात, त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.